नमस्ते. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज इथे मी हा कॉटनचं फॅब्रिक घेतलेलं आहे या ठिकाणी. तर हे 2 पीस घेतलेले आहेत मी. त्याचं मेजरमेंट आहे, उंची आहे कपड्याची 21 इंच आणि रुंदी आहे 15 इंच. तर 15 बाय 21चे हे 2 पीस घेतलेले आहेत आणि इकडून फोल्ड केलेले आहे माझ्या साईडनी. इथे 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर पुढे 3 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि वरच्या साईडनं 6 इंचावर मार्क करायचं आहे आणि ते बॉक्स करून आपल्याला या ठिकाणी राऊंड शेपचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर हा कपडा कट करून घेणार आहे या ठिकाणी. तर हा कपडा आपल्याला इथं सरळ करून घ्यायचा आहे. त्यानंतर उलट साईडनं ठेवून तिन्ही साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे तिन्ही साईडनं आपली इथे शिलाई झालेली आहे. यानंतर आपण हे जे राऊंड शेप दिसतात, जे गोलाई आकार असलेला, त्या ठिकाणी आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. दुमडून शिवायचं आहे गाठ. असंच आपण दुसरी साईड पण अशाच पद्धतीने शिवून घेणार आहोत. तिथे दोन्ही बाजू शिवून झालेल्या आहेत. आता साईडच्या बाजू आपल्याला इकडे हे जे अर्धगोल दिसतात तिथे आपल्याला दुमडून शिवायचं आहे. रोल असा व्यवस्थित वळवून घ्यायचा आहे, म्हणजे आपोआप शिलाई व्यवस्थित होते. कुठेही असे घडी पडत नाहीये. तर हे 2 बेल्ट आपण वरच्या साईडने असे जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर यावर आपण दाबटीप घेणार आहोत. हे बेल्ट अखंड असल्यामुळे चांगले पक्के होतात. जरी पातळ असले तरी शिलाईमध्ये कपडा हा अखंड असल्यामुळे मजबूतच राहतात बेल्ट. इथे दोन्ही बेल्ट आपले इथे शिवून झालेले आहेत. त्यानंतर आपण तळभागामध्ये जो खालचा भाग आहे कॉर्नर, तिथे आपण 2 बाय 2चे असे मार्किंग करून बॉक्स आखून घेत आहे या ठिकाणी आणि ते कट करायचे आहेत.
इथे कट करताना थोडासा 1 सेंटीमीटर एक्स्ट्रा मी ठेवणार आहे फॅब्रिक. तर ते का ठेवणार आहे ते पण पुढे कळेलच. तर जी खालची जी पट्टी दिसते एक्स्ट्रा 1 सेंटीमीटरची ती जरा एक्स्ट्रा ठेवायची आहे. आपण शिलाई घेतल्यानंतर एक्स्ट्राची पट्टी आपण परत त्यावर दुमडून शिवणार आहोत. म्हणजे पायपिंगसारखंच दिसेल हे. तिथे पट्टी दुमडून शिवलेली आहे बघू शकता. फिनिशिंग पण चांगलं दिसतं आणि शिलाई डबल होते याच्यावर. इथे मार्किंग केलेलं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपण अशा पद्धतीनं पाहू शकता. हे इथे दुमडून शिलाई घ्यायची आहे. इथे आपली ही बॅग पूर्ण झालेली आहे. आपण ही बॅग सुलट करून बघायची आहे. आता आपण यावर एक सुंदर असं एक पॉकेट तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी ते यातूनच कट केलेले 2 फॅब्रिक होते ते जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर एक साईडचे काठ शिवून घ्यायचे आहेत त्याचे. दोन्ही काठ मी साईडनं शिवून घेतले आणि एक छोटासा पाऊच तयार करून घेतलेला आहे म्हणजे हँडलसाठी. तर मी बघू शकता मी नेमकं काय सांगते. तर ते ही जी स्ट्रीप आपण तयार करून घेतली आहे तर अशा पद्धतीने इथे जोडून घ्यायची आहे. त्यानंतर हे पॉकेट आपण उलट करून असं शिवून घेणार आहोत. आता हे पॉकेट उलटून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण बॅगचं असं मध्य काढून सेंटरला इथे या पाऊचचं सेंटर पण आपण ह्या साईडनं काढणार आहोत. बेल्टवाली बाजू जी आहे ती वरच्या साईडनं ठेवून घेणार आहोत. तर इथं असं जोडून घ्यायचं आहे पाहू शकता. आता ही एक्स्ट्रा स्ट्रीप असलेली ती वरच्या साईडनं घेतलेली आहे. बघू शकता हे पॉकेट कसं आहे. आता ही घडी अशी घ्यायची आहे. पूर्ण रोल करून ही घडी आपल्याला या पॉकेटमध्ये ठेवायची आहे. आणि जी वरची जी स्ट्रीप तयार केलेली आहे ती अशी आपल्याला इथे फोल्ड करून बंद करता येते. तर यासाठी आपण एक छोटंसं वेलक्रो लावणार आहोत. तर हे वेलक्रो माझ्याकडे स्टिकवाले वेलक्रो आहेत हे. तर हे मी मिशोवरून मागवलेले आहेत. दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या पट्ट्या आहेत ह्या वेलक्रोच्या. तर इथे आपण स्टिक काढून या ठिकाणी लावून घेतलेले आहेत आणि हे कपड्यावर चांगले स्टिक होतात. झालं इथे आपलं हे प्रेस बटनासारखा याचा आपण यूज केलेला आहे बघू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हाईप करा. इथे हाईप कसं करायचं याचा व्हिडिओ दाखवते. लाईक केल्यानंतर उजव्या साईडला इकडे हाईपचं बटन येतं. तिथं हाईपवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पॉईंट वाढलेले दिसतात. असं हे हाईप करायचं असतं. थँक्यू.